तुकाराम महाराज 20 दिवशी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नांदुरकी वृक्ष हलतो, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर बघूया यामागची रहस्यमय कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संत तुकाराम महाराज देहू येथे दररोज विठ्ठलाचे नामस्मरण करत, अभंग रचत असत. त्यांच्या अभंगांनी सामान्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. गावोगावी त्यांची कीर्ती पसरू लागली. पण काही विरोधकांना त्यांची लोकप्रियता सहन झाली नाही. त्यांनी कट रचला. त्या लोकांनी संतांच्या अभंगांच्या पोथ्यांना दगड बांधले आणि त्या पोथ्या इंद्रायणी नदीत फेकून दिल्या. ही घटना कळताच महाराज खूप व्यथित झाले. ते नदीकाठी जाऊन शांतपणे बसले. त्यांनी विठ्ठलला मनापासून प्रार्थना केली. ते म्हणाले, हे विठ्ठला, हे सर्व तुझीच कृपा आहे. जर हे अभंग तुझ्या इच्छेने लिहिले असतील तर त्यांचे रक्षण कर. त्यांनी अन्नपाणी त्याग करून उपवास सुरू केला. ते सलग 13 दिवस नामस्मरण करत राहिले. 13व्या दिवशी एक अद्भुत चमत्कार घडला. इंद्रायणी नदीत उडवलेल्या पोथ्या पाण्यावर तरंगू लागल्या. त्या पोथ्यांतील एकही अक्षर खराब झाले नव्हते. गावकऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहिला. सर्वजण महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. काही वर्षांनी फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उजाडला. त्या दिवशी महाराजांनी सर्व गावकऱ्यांना बोलावले. ते म्हणाले, आम्ही आता वैकुंठाला जाणार आहोत. तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत राहा. गावातील नांदुरकी वृक्षाखाली कीर्तन सुरू झाले. टाळ आणि मृदंगाचा नाद आकाशात घुमू लागला. विठ्ठल विठ्ठलचा जयघोष सर्वत्र ऐकू येत होता. दुपारी बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी अचानक घंटानाद झाला. वातावरण पूर्ण शांत आणि स्तब्ध झाले. क्षणात त्यांच्या भोवती तेजस्वी प्रकाश पसरला. भक्त आश्चर्यचकित झाले. त्या प्रकाशातून गरुडावर बसलेले श्री विष्णू प्रकट झाले. असे मानले जाते. महाराजांनी आधीच आपल्या अभंगात म्हटले होते की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्या. त्यानंतर ते गरुडावर आरूढ होऊन सदेह वैकुंठाला गेले. अनेक भक्तांनी सांगितले की त्यांनी संतांना आकाशमार्गे जाताना पाहिले. दुसऱ्या दिवशी त्यांचे टाळ आणि गाथा परत आल्या, अशी श्रद्धा आहे. विद्वानांनी याला सदेह वैकुंठगमन असे संबोधले.